राजकीय पार्श्वभूमी असूनही स्वतःचा वेगळा मार्ग निवडणारे फार क्वचितच असतात. अगदी तसाच स्वतःच्या घराण्याचा महाराष्ट्राच्या राजकीय क्षितिजावर मोठा दबदबा असूनही हिंदीसह मराठी कलाविश्वात आपली वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता म्हणजे रितेश विलासराव देशमुख. पद, पैसा, प्रतिष्ठा आणि प्रसिद्धीच्या पलीकडे जाऊन रितेशनं मेहनत व जिद्दीच्या जोरावर स्वतःमधील कौशल्य सिद्ध केलं आणि प्रत्येक पात्र अनोख्या शैलीत साकारत अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं. पण रितेश देशमुख अभिनय क्षेत्राकडे कसा वळला? राजकीय कुटुंबात त्याची जडणघडण कशी झाली? आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे ते रितेशचा आजवरचा जीवन प्रवास बायोग्राफीमधून पाहणार आहोत. जन्म आणि बालपण. मुख्यमंत्र्यांचा मुलगा, आर्किटेक्ट, अभिनेता, सूत्रसंचालक, निर्माता ते दिग्दर्शक असा दमदार प्रवास असलेला रितेश देशमुखचा जन्म 17 डिसेंबर 1978 रोजी लातूरमध्ये झाला. या ठिकाणी असणारं बाभळगाव हे देशमुख कुटुंबियांचं मूळ गाव. वडील दिवंगत विलासराव देशमुख काँग्रेस पक्षाचे नेते व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिल्यामुळे रितेशचं बालपण राजकीय रणधुमाळीच्या वातावरणात गेलं. राजकारणाचे वारे घरातच वाहत असल्यामुळे मोठा भाऊ अमित देशमुख आणि लहान भाऊ धीरज देशमुख राजकीय क्षेत्रातच स्थिरावले. त्याप्रमाणे रितेशही सत्ता विश्वात प्रवेश करू शकत होता, मात्र त्यानं वेगळा विचार करून कला विश्वात जाणं पसंत केलं. या संपूर्ण प्रवासात रितेशला वडील विलासराव देशमुख आणि आई वैशाली देशमुख यांचं मार्गदर्शन मोलाचं ठरलं. शिक्षण, अभिनयाचे धडे आणि आर्किटेक्ट म्हणून काम. लातूरमध्ये जन्मलेल्या रितेश देशमुखनं जी.डी. सोमानी मेमोरियल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं, तर मुंबईतील कमला रहेजा स्कूल ऑफ आर्किटेक्चरमधून आर्किटेक्टची पदवी संपादन केली. या ठिकाणी आर्किटेक्चरमधील बारकावे शिकल्यानंतर रितेशला न्यूयॉर्कमधील एका आर्किटेक्चर फर्ममधून चांगल्या नोकरीची ऑफर आली आणि त्यानं परदेशात जाणं पसंत केलं. त्या ठिकाणी आर्किटेक्ट म्हणून काम करत असताना रितेशला अभिनयाची आवडही खुणावत होती. त्यामुळे त्यानं न्यूयॉर्कमधील ली स्ट्रासबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घेतला. त्या ठिकाणी त्यानं अभिनयाचे धडे गिरवले आणि वर्षभरानंतर भारतात परतल्यानंतर रितेशनं इव्हॉल्युशन आर्किटेक्चर डिझाईन स्टुडिओ ही स्वतःची कंपनी सुरू केली. तेव्हा आता रितेश देशमुख आर्किटेक्ट म्हणून काम करण्यासोबतच मनोरंजन विश्वातही सक्रिय आहे आणि रितेश देशमुख मनोरंजन विश्वात आला. न्यूयॉर्कमधून भारतात परतल्यानंतर रितेश देशमुख स्वतःच्या इव्हॉल्युशन आर्किटेक्चर डिझाईन स्टुडिओमध्ये सक्रिय होता आणि अभिनयाचे शिक्षणही त्याच्या गाठीशी होतं. हा प्रवास सुरू असताना रितेशला बॉलिवूडमधून ऑफर आली आणि त्यानं 2003 साली प्रदर्शित झालेल्या के. विजया भास्कर दिग्दर्शित तुझे मेरी कसम या हिंदी चित्रपटातून मनोरंजन विश्वात पदार्पण केलं. या चित्रपटात रितेशनं ऋषी ही प्रमुख भूमिका साकारत अभिनेत्री जेनेलिया डिसूजा सोबत स्क्रीन शेअर केली. रोमॅन्टिक ड्रामा असलेल्या तुझे मेरी कसम चित्रपटाला तिकीट खिडकीवर अपेक्षित आर्थिक यश साधता आलं नाही. अनेकांनी रितेशकडे मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणूनच पाहिलं, तर काहींनी त्याच्या अभिनयाचं कौतुकही केलं. पहिला चित्रपट फ्लॉप ते हाऊसफुलची पार्टी. आपल्या पदार्पणातील तुझे मेरी कसम फ्लॉप ठरल्यामुळे रितेश डगमगला नाही. त्यानं पुन्हा जोमानं काम करायला सुरुवात केली आणि अनेक चित्रपटांमध्ये वैविध्यपूर्ण भूमिका साकारत स्वतःला सिद्ध केलं. तुझे मेरी कसम नंतर रितेश देशमुखनं 2003 साली आउट ऑफ कंट्रोल या चित्रपटात काम केलं आणि त्यानंतर 2004 साली प्रदर्शित झालेल्या मस्ती या कॉमेडी थ्रिलर चित्रपटात डॉक्टर अमर सक्सेना ही भूमिका साकारली. या भूमिकेसाठी रितेशनं सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्याचा पुरस्कारही पटकावला. त्यामुळे मस्ती चित्रपटानंतर रितेशच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थानं वळण मिळालं आणि त्यानं मागे वळून पाहिलं नाही. त्यानंतर रितेशनं क्या कूल है हम, ब्लफ मास्टर, मालामाल विकली, हे बेबी, धमाल, हाऊसफुल, रेड 2 अशा अनेक चित्रपटांमध्ये विनोदी भूमिकांसह वैविध्यपूर्ण भूमिका साकारल्या. या चित्रपटांनाही प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि तिकीट खिडकीवर हाऊसफुलची पार्टी लागली. खरं तर सुरुवातीच्या काळात विनोदी चित्रपटांमध्ये सातत्याने अभिनय केल्यामुळे एक विनोदी अभिनेता असा शिक्का रितेशवर बसला होता.
त्यामुळे स्वतःमधील वैविध्यपूर्ण अभिनय कौशल्य सिद्ध करण्यासाठी रितेशनं 2014 साली प्रदर्शित झालेल्या मोहित सुरी दिग्दर्शित व एकता कपूर निर्मित एक विलन या चित्रपटात राकेश महाडकर ही सायको सिरियल किलरची भूमिका साकारली. या चित्रपटातील भूमिकेसाठी रितेशला विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आणि त्याचं समीक्षकांनीही कौतुक केलं. प्रेम, प्रपोज ते लग्न. रितेश आणि जेनेलिया यांची पहिली भेट हैदराबादमध्ये तुझे मेरी कसम या हिंदी चित्रपटाच्या निमित्तानं झाली. या पहिल्या भेटीत दोघांमध्ये फारसं बोलणं झालं नाही. मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्याने रितेश हा गर्विष्ठ असल्याचं जेनेलियाला वाटलं होतं. मात्र जेव्हा चित्रपटाचं शूटिंग पुढे सरकत गेलं तेव्हा जेनेलियाचा गैरसमज दूर झाला. तेव्हा सर्वांशी चांगला वागणाऱ्या रितेशचा नम्र स्वभाव जेनेलियाला भावला आणि दोघांमध्ये चांगली मैत्री झाली. हैदराबादमधील शूटिंग संपल्यानंतर रितेश मुंबईत परतला. तुझे मेरी कसम नंतर दोघांनी एकत्र मस्ती हा चित्रपट केला. या चित्रपटाच्या दरम्यान दोघांमधील प्रेम फुलत गेलं. खरं तर रितेशला फिल्मी स्टाईलनं जेनेलियाला प्रपोज करायचं होतं. त्यामुळे रितेशनं शॉपिंगच्या बहाण्याने जेनेलियाला ताज हॉटेल व गेट ऑफ इंडियाच्या परिसरात नेलं. त्यानंतर दोघे स्पीड बोटीवरून मित्राच्या यॉटवर गेले. यॉटमधूनच ते मरीन ड्राईव्हच्या दिशेने गेले, कारण तिथे रितेशच्या मित्राची बिल्डिंग होती. तेव्हा तिकडे रितेशनं जेनेलियाला बिल्डिंगकडे पाहायला सांगितलं. जेनेलियाने बिल्डिंगच्या दिशेने पाहिलं. फटाक्यांची आतषबाजी झाली आणि रितेशनं जेनेलियाला प्रपोज करत लग्नासाठी मागणी घातली. हे प्रपोजल पाहून जेनेलिया सुद्धा भारावून गेली आणि तिने तात्काळ रितेशला होकार दिला. अखेर अनेक वर्ष रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर रितेश आणि जेनेलिया यांनी 3 फेब्रुवारी 2012 रोजी लग्नगाठ बांधली. रितेश आणि जेनेलिया यांचं ख्रिश्चन आणि हिंदू अशा दोन्ही पद्धतीनं लग्न झालं. मात्र लग्नाच्या काही महिन्यातच वडील विलासराव देशमुख यांचं 14 ऑगस्ट 2012 रोजी निधन झालं आणि रितेशला धक्काच बसला. आज साहेबांना जाऊन जवळपास 12 वर्ष झाली. थोडीफार उणीव नेहमीच भासते. पण ही उणीव आपल्याला कधी भासू नये म्हणून काका हे नेहमीच मागे उभे राहिले. मुलगा म्हणून साहेबांनी कधीच आम्हाला रोखलं नाही. म्हणजे वडील म्हणून असतं ना की तू हे कर, तू ते कर, असं झालं पाहिजे, असं केलं पाहिजे. आई वडिलांनी आम्हाला मोकळी सूट दिली होती. एकच गोष्ट सांगितली, तुम्ही अभ्यास करा, तुमचं शिक्षण पूर्ण करा. भैया केमिकल इंजिनियर झाले, धीरज MBA ते झाले, मी आर्किटेक्ट झालो. परंतु मला वाटतं की त्यांच्याकडून ही गोष्ट शिकण्यासारखी होती की मुलांवर कधी कुठल्याही गोष्टीचा दबाव आणण्याची गरज नाही. त्यांची स्वप्ने त्यांना जगू द्यावी, त्यांना आयुष्यात जे करायचं आहे ते करू द्यावं. आपण खंबीरपणे फक्त त्यांना जिथे उडायचे त्यांच्या उडाणासाठी, भरारीसाठी आपण फक्त हवा द्यावी, तेवढंच काम त्यांनी केलं. या धक्क्यातून रितेश सावरला आणि त्यानं पुन्हा जोमानं काम करायला सुरुवात केली. रितेश व जेनेलिया यांना रियान व राहिल ही 2 मुलं असून दोघांचा सुखी संसार सुरू आहे. मुंबई फिल्म कंपनीची स्थापना, लय भारी आणि मराठी मनोरंजन सृष्टीत पदार्पण. हिंदी मनोरंजन सृष्टीत यशस्वी घोडदौड सुरू असताना रितेश आणि जेनेलिया देशमुख यांनी एकत्र येत 15 सप्टेंबर 2010 रोजी मुंबई फिल्म कंपनी या प्रोडक्शन हाऊसची स्थापना केली. मराठी चित्रपटसृष्टीत कलात्मक, प्रयोगशील व भव्य चित्रपटांची निर्मिती करणं हा मुंबई फिल्म कंपनीचा उद्देश आहे. या कंपनीनं 2013 साली प्रदर्शित झालेल्या रवी जाधव दिग्दर्शित बालक पालक या मराठी चित्रपटाची निर्मिती केली. त्यानंतर मुंबई फिल्म कंपनी अंतर्गत 2014 साली प्रदर्शित झालेल्या येल्लो या मराठी चित्रपटानं राष्ट्रीय पुरस्कारावर मोहर उमटवली
त्यानंतर 2014 सालीच मुंबई फिल्म कंपनीच्या बॅनरखाली निशिकांत कामत दिग्दर्शित लय भारी हा मराठी चित्रपट प्रदर्शित झाला आणि या चित्रपटात दुहेरी भूमिका साकारत रितेश देशमुखनं मराठी चित्रपटसृष्टीत दमदार पदार्पण केलं. या चित्रपटाला प्रेक्षकांनीही भरभरून प्रतिसाद दिला आणि रितेशचा आपला हात भारी आपली लाद भारी च्या मायला आपलं सगळंच लय भारी हा डायलॉग प्रचंड गाजला. विशेष बाब म्हणजे लय भारीच्या निमित्ताने प्रसिद्ध अभिनेता सलमान खान पहिल्यांदा मराठी चित्रपटात झळकला आणि त्याला प्रेक्षकांनी मराठी बोलताना पाहिलं. यानंतर माऊली, फास्टर फेणे, वेड यासारख्या चित्रपटांमधून मुंबई फिल्म कंपनीने मराठी चित्रपटसृष्टीला नव्या उंचीवर नेण्याचं काम केलं. विशेष बाब म्हणजे 2022 साली प्रदर्शित झालेल्या वेड या मराठी चित्रपटाच्या माध्यमातून रितेशनं दिग्दर्शक म्हणूनही पदार्पण केलं आणि स्वतः रितेश देशमुख आणि पत्नी जिनिलिया देशमुखची मुख्य भूमिका असलेल्या वेड चित्रपटानं तिकीट खिडकीवर कोट्यवधींची उड्डाणं घेतली. त्यामुळे रितेश देशमुख केवळ एक अभिनेता नाही तर एक दमदार निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून मनोरंजन विश्वात सक्रिय आहे. तसेच मुंबई फिल्म कंपनी अंतर्गत 2026 मध्ये प्रदर्शित होणाऱ्या रितेश देशमुख दिग्दर्शित राजा शिवाजी या भव्य चित्रपटाचीही प्रेक्षकांना उत्सुकता असून बॉलिवूड कलाकारांच्या कामावरही विशेष लक्ष आहे. सामाजिक भान जपत अवयवदानाचा निर्णय. एखादी व्यक्ती अवयवदानाच्या मदतीने अनेकांना नवजीवन देऊ शकते. हेच जाणून डॉक्टर दिनाचे औचित्य साधत रितेश आणि जिनिलिया देशमुख यांनी अवयवदान करणार असल्याचं 1 जुलै रोजी जाहीर केलं. तसेच हा निर्णय घेण्यापूर्वी आम्ही दोघांनीही चर्चा केली आणि त्यानंतर अवयवदान करण्याचं निश्चित केलं. एखाद्याला जीवनाची भेट देणं यापेक्षा मोठी देणगी असू शकत नाही असंही रितेश व जिनिलियानं सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं. शाकाहारी होण्याचा निर्णय आणि दुग्धजन्य पदार्थांचाही त्याग. रितेश आणि जिनिलिया देशमुख यांनी वैयक्तिक कारणांसाठी मांसाहार सोडला आहे. दोघंही शुद्ध शाकाहारी असण्यासह विगनही आहेत. शाकाहारी झाल्यानंतर सुरुवातीचे काही दिवस दोघांना मांसाहारी पदार्थ खाण्याची तीव्र इच्छा निर्माण व्हायची, पण तेव्हा दोघंही स्वतःवर ताबा ठेवायचे आणि पनीरचा समावेश असलेले शाकाहारी पदार्थ खाऊन समाधान मानायचे. त्यानंतर अमेरिकेत गेल्यानंतर दोघांना प्लांट बेस्ड मीटची माहिती मिळाली आणि मांसाहारी पदार्थांसारखी चव असणारे प्लांट बेस्ड मीटचे शाकाहारी पदार्थ दोघांना प्रचंड आवडले. तसेच काही अहवाल व डॉक्टरांचे मत जाणून घेतल्यानंतर आणि मिल्क प्रोटीन व ॲनिमल प्रोटीन शरीरावर कसे परिणाम करतात याची माहिती मिळाल्यानंतर दोघांनी विगन होण्याचा निर्णय घेतला. विगन होण्याआधी आणि झाल्यानंतर दोघांनी ब्लड टेस्ट करून परिणाम सुद्धा तपासून पाहिले होते. त्यामुळे आता रितेश व जिनिलिया दोघंही विगन असून दूध व तुपापासून तयार होणारे पदार्थही खात नाहीत. विशेष बाब म्हणजे दोघांनी मिळून इमॅजिन मीट्स नावाची कंपनीही स्थापन केली आहे. ही कंपनी शाकाहारी लोकांसाठी फळभाज्यांपासून पदार्थांची निर्मिती करते. हे पदार्थ शुद्ध शाकाहारी असूनही मांसाहारी पदार्थांसारखी चव देतात. उत्पन्नाचे स्रोत आणि एकूण संपत्ती. बॉलिवूडसह मराठी कलाविश्वावर स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारा रितेश देशमुख कोट्यवधींचा मालक आहे. रितेशची एकूण संपत्ती जवळपास 130-140 कोटी असल्याचं कळतंय. हिंदीसह मराठी चित्रपटांमध्ये अभिनय, स्वतःच्या मुंबई फिल्म कंपनी अंतर्गत चित्रपट निर्मिती, टेलिव्हिजन शोजचं होस्टिंग, ब्रँड एंडोर्समेंट हे रितेशच्या उत्पन्नाचे मुख्य स्रोत आहेत. त्याला एका ब्रँड एंडोर्समेंटसाठी 2 कोटींहून अधिक पैसे मिळत असल्याचे समजते. तसेच स्वतःच्या इव्हॉल्युशन आर्किटेक्चर डिझाईन स्टुडिओ, मुंबई फिल्म कंपनी, शाकाहारी पदार्थांवर आधारित इमॅजिन मीट्स कंपनीच्या माध्यमातूनही उत्पन्न येते. तर रिअल इस्टेटमध्ये केलेल्या गुंतवणुकीतूनही त्याला स्थिर उत्पन्न मिळतं. तर रितेशकडे मुंबईत आलिशान घर, गावी बंगला आणि लक्झरी गाड्यांचा संग्रह सुद्धा आहे. त्यामुळे अभिनय क्षेत्रात भक्कम पाय रोवलेल्या रितेश देशमुखची आर्थिक बाजूही भक्कम आहे. बिग बॉस मराठीचा होस्ट आणि भाऊचा धक्का. मराठी टेलिव्हिजनवरील बहुचर्चित बिग बॉस मराठीच्या 4ही पर्वांचं भारदस्त आवाज, स्पर्धकांना सडेतोड शिकवण आणि एकूणच बेधडक स्टाईलमध्ये सूत्रसंचालन करत ज्येष्ठ दिग्दर्शक व अभिनेते महेश मांजरेकर यांनी बिग बॉस मराठीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. त्यानंतर कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठीच्या 5व्या पर्वाच्या सूत्रसंचालनाची धुरा लोकप्रिय अभिनेता रितेश देशमुख याच्याकडे आली. रितेश देशमुखची अनोखी स्टाईल आणि बेधडक भाऊच्या धक्क्यामुळे 5व्या पर्वाला वेगळं वळण मिळालं आणि हे पर्व विशेष गाजलं. विशेष बाब म्हणजे बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचं सूत्रसंचालनही
रितेश देशमुख करत असून सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. एकंदरीत मुख्यमंत्र्यांचा मुलगा, आर्किटेक्ट, निर्माता, दिग्दर्शक आणि अष्टपैलू अभिनेता असलेल्या रितेश देशमुखनं मेहनत व जिद्दीच्या जोरावर स्वतःचं विश्व निर्माण केलं. त्याला विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं असून लातूरमध्ये जन्मलेला रितेश आज महाराष्ट्राचा लाडका भाऊ झाला आहे. कला विश्वात विशेष छाप पाडणारा रितेश एक मुलगा म्हणून आईसोबत, एक बाप म्हणून मुलांसोबत, एक नवरा म्हणून पत्नीसोबत आणि एक भाऊ म्हणून दोन्ही बंधूंच्या मागे खंबीरपणे उभा असलेला पाहायला मिळतो. विशेष बाब म्हणजे कला विश्वात सक्रिय असणारा रितेश देशमुख अनेकदा मोठा भाऊ अमित देशमुख आणि लहान भाऊ धीरज देशमुख यांच्या प्रचारासाठी राजकीय व्यासपीठावरही पाहायला मिळतो. त्यामुळे एकूणच मनोरंजन विश्वातील अमूल्य योगदानासाठी रितेश विलासराव देशमुख यांना लोकमत फिल्मीचा मानाचा सलाम. तसेच तुम्ही पाहिलेला रितेश देशमुख यांचा आवडता चित्रपट आणि भूमिका कोणती हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.